ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनहु रघुबर विमल सुजोदायको फलुचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही हरबु कलेस बिकार नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल विठ्ठल हरे हरे विठ्ठल हेची भावी माझी आस हेची भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करे वारी चुकोने दे हरी मुक्त कैवल्य तेजोदी भगवान श्री ज्ञानोबराय आदी करून सर्व संतांना नमन करून मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो. आजच्या कीर्तन निरूपाटीचा निवडलेला अभंग ज्ञानी यांचे राजयोग यांची माऊली साधकांचे मायबाप भक्तांचे शिरोमणी इत्यादी विश्वना विकता असणारे ज्ञानेश्वर प्रिय जगगुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे महाराज मागणी स्वरूपात भगवंताकडे आस प्रगट करतात. विठ्ठल विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. महाराष्ट्रातील आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक ज्या नगरीचं नाव आहे पुण्य, ज्या नगरीनं सतत पुण्यच कमवलं असं ती पुण्य नगरी म्हणजे पुणे जिल्हा. आणि त्या नगरीमध्ये साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावष्णू ज्ञानोबरायांचा हा पालखी सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये सर्वच आपण तुमच्या सकट माझ्या सकट आपण वारकरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय श्रद्धेने या सोहळ्यामध्ये आपण त्या ठिकाणी सर्वजण सामील झालेले आहात. आणि त्या अनुषंगाने पहिलाच मुक्काम ज्यांच्याकडे असतो या ठिकाणी नवीन पिढी आणि अग्रवाल परिवार जे दरवर्षी येतात, या दोन्ही परिवारातर्फे त्या सर्वांना माहिती आहेच. पण या परिवाराला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहे, कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. कारण मंत्री मोदी या ठिकाणी येणार आहेत आणि आपण निर्णय घेतला जर आपलं कीर्तन लांबत गेलं तर मग शेवटी सर्वांना भोजन करायचं आहे. त्यामुळं आपण जोपर्यंत ते येतात ना तोपर्यंत कीर्तन करणार आहोत. बरोबर आहे का? ते जर आले तर 10 मिनिटात आपल्याला उरकारावं लागणार आहे. एवढे काही कमी करणार नाही, टेन्शन घेऊ नका. बरोबर आहे का? आपल्याला 2 गोष्टी महत्त्व आहे, कीर्तन महत्त्वाचं आहे आणि या मंडळीने ज्यांना आमंत्रण दिलेलं आहे या ठिकाणी अण्णा म्हणतो आम्ही त्यांना, ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे अशा कीर्तनाचा अनुषंग नाही. आणि या ठिकाणी या परिवाराच्या वतीने आपण सर्वच जण एकदा का चालत चालत या मुक्कामापर्यंत आलो की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर या ठिकाणी शिनभाग जातो असा कोणता परिवार असेल तर या ठिकाणी नवीन पिढी आणि अग्रवाल परिवार आहे. टाळी वाजा जोरात या परिवारासाठी. एकदा एका वाक्यात तुमचं वर्णन करतो, बाकी वेळ आपल्याकडे कमी आहे. बघा ना, तुम्हाला कळेल असं. अरे एखादा बाप जसा आपल्या लेकीसाठी लग्नाचं तनमन धनाने लग्न संपन्न करतो तसं दरवर्षीप्रमाणे वारकऱ्याची सेवा अतिशय दोन्ही परिवार उत्कृष्ट करण्याचं काम जर कोणता परिवार करत असेल तर 2 परिवार करतात. लक्षात ठेवा. या परिवारात द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि तसेच आपण सर्व दिंडी प्रमुख महाराज 8ही महाराज या ठिकाणी उपस्थित तुमच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. तुमच्या माध्यमातून कोणीतरी कीर्तन केलं पाहिजेत आणि कोणीतरी बोललं पाहिजे, याच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला सेवा करायची आहे.
या ठिकाणी उपस्थित सर्वच वारकरी मंडळी आहेत, उपस्थित आहात सर्वांना धन्यवाद देतो। या ठिकाणी साऊंड सिस्टीम आमची मोर्या साऊंड, या ठिकाणी आमच्या दिंडीला जो साऊंड असतो त्यांना म्हटलं तर लावा, सर्वांपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे, त्यांनाही धन्यवाद। या ठिकाणी गायनाचार्य, उत्कृष्ट गायनाचार्य आमचे पवार महाराज अतिशय गोड गळ्याचे गायक आहेत, दुसरे आमचे मंगेश महाराज असतील आणि सर्वच आपले दिंडीतील। आता सर्वांचं नाव काही घेणं शक्य नाही, मी तुमचं घेतलं असतं मी का तुमची बायको? हा, म्हणजे असं पटपट तुमच्या लक्षात आलं पाहिजे, बरोबर आहे का? मी सर्वांना बरं का शंकर, सर्वांना धन्यवाद देतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो। विठ्ठल विठ्ठल हा, एका मिनिटाकरता परत वेळ द्यायचा, फक्त पटपट थोडं पुढं सरका तुम्ही, कारण पब्लिकला बसायला जागा नाही आहे। हां, धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद। बघा, ही आमच्या वारकऱ्याची शिस्त आहे, एका मिनिटात पुढे येतात महाराज, बरोबर आहे का? असं कोणी समजायचं नाही की वारकरी, हां बरोबर आहे का? हां, मग या पुढं पुढं या थोडंसं। वा 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 वा, कोटी कोटी धन्यवाद सर्वांना, कारण जे पाठीमागे विचारे उभे राहिलेत ना, हां त्यांना बसताला पाहिजे। आणि या ठिकाणी ऐका, तुमच्या सगट माझ्या सगट हे कीर्तन लाईव्ह चालू आहे। या ठिकाणी ज्यांना आवर्जून मी या ठिकाणी आमंत्रण दिले आहे ते आमचे वारकरी यूट्यूबवाले दादा उपस्थित आहेत, टाळी वाजवा त्यांच्यासाठी एकदा जोरात। म्हणजे हे कीर्तन तुम्हाला, बरं का, हे कीर्तन तुम्हाला उद्या परवाला सुद्धा या ठिकाणी पाहता येणार आहे, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद। विठ्ठल 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 ज्यांचा अभंग सेवेकरता घेतला त्यांचं जीवन एका मिनिटात ऐका। भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मळा, चैतन्याची चितकळा, संत तुकाराम महाराज। अहो, घरात नाही दान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात समाधान, संत तुकाराम महाराज। घरात मोडकी खाट, फुटका माठ, गळक ताट, शेवटी वैकुंठाची वाट, अशा ज्यांच्या परमार्थाचा थाट, ते विश्वाचे गुरु, जगाचे गुरु, आशिया खंडाचे गुरु, भारत देशाचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, माझे गुरु, तुमचे गुरु, आणि इथून पुढे कीर्तन सुरू। विठ्ठल विठ्ठल आणि कीर्तन काय रोज रोज नाही, बरोबर आहे का? त्याच्यामुळे लक्ष देऊन माझ्याकडे कीर्तन ऐका, आहे का नाही? आता एकदा कीर्तन झाल्यानंतर परत तुम्हाला ऐकायला भेटणार, तुम्हाला भेटेल, पण आता या परिवाराला, आहे का नाही? त्यामुळे कीर्तन ही परंपरा आहे, त्याचा काहीतरी नियम आहे आणि त्या पद्धतीने ते कीर्तन झालं पाहिजे, बरोबर आहे का? म्हणून सांगू लागलो, या ठिकाणी तुकोबाराच्या गाथ्यामध्ये नाट, भूपाळू, वासुदेव, पांगुळ, जोगी, मुक्का, बैरा, निरंकाळ, घोंगडी आणि काला असे बरेचसे प्रकरण आहेत। तसं एक मागणी एक प्रकरण आहे, बरं लक्षपूर्वक ऐका, काय प्रकरण आहे? मागणी एक प्रकरण आहे। आणि ज्या सोहळ्यामध्ये तुम्ही आम्ही उपस्थित झालो तो सोहळा माझ्या ज्ञानोबारायचा आहे। एका वाक्यात सांगू, काही काही लोकांना अजून काही विश्वास बसत नाही महाराज माऊलीवरती, ते काय म्हणतात, माऊलीने रेडा बोलवला होता का? त्यातलं म्हणलं, तुझ्यासारखा बोलवला का मला माहीत नाही, बरोबर आहे का? पण एक वाक्य सांगू तुम्हाला, अहो संपूर्ण महाराष्ट्राने, भारत देशाला जिकडं लक्ष होतं महाराज, 4 दिवस पुराचं पाणी होतं। किती दिवस? आतापर्यंत असला लोक सांगतात पूर आळंदीला आलाच नव्हता, आणि सर्वांना असं वाटलं की आता यावर्षी कशी पादुका बाहेर येणार, कशा माऊलीचा रथ बाहेर येणार। पण ऐका ना, ती विश्वाची माऊली आहे। काय नाव आहे त्यांचं? अरे माऊलीच आहे। माझ्या माऊलीने वारकऱ्याचा भाव ओळखला आणि आदल्या दिवशी बरोबर पाणी कमी केलं आणि दुसऱ्या दिवशी उघडाण दिली, हे माझ्या माऊलीचं विशेष लक्षात आहे। विश्वाची माऊली आहे ती। कशाची आहे? विश्वाची। म्हणून या वारीमध्ये सामील होत असताना तन धन मनाने सामील व्हायचं, लक्षात ठेवा। काय? वारी म्हणजे तप, वारी म्हणजे आनंद, वारी म्हणजे साधना, आणि या आनंदामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण नाहून निघत आहोत। लक्षपूर्वक ऐका, बरोबर आहे का? वारी काय म्हणजे निसतं ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम, म्हणजे असं नाही ना वारी म्हणजे, लक्षात ठेवा, बरोबर आहे का? वारीच्या काय काय लोक म्हणा त्या दिंडीतले मस्त सोय, तू निसता पंक्ती पठाणच आहे, बरोबर आहे का? अहो महाराज, पहिली वारकऱ्यांना गरज होती हो, बरं का? पहिली वारकऱ्यांना गरज होती, पण आता माहिती आहे का, वारकऱ्यांना नाही, दिंडी मालकाला, बाबा चला चला चला। एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वारीमध्ये तुम्ही आम्ही सामील झालो ना, अरे माऊलीचा सोहळा आहे हो, कुठल्या दिंडीत बेअवस्था होत नाही महाराज, कारण या परिवारासारखे लोक कितीतरी मदत करतात, लक्षात ठेवा, बरोबर आहे का? पण काही लोक वारी नाही सोय कस काय, बरोबर आहे का? अरे तर आपसोयत नाही बाबा, तू येऊन तर पाय, विठ्ठल विठ्ठल लक्षात आहे का? नाही ना? आणि घरी जर असलं तर संसारात त्या डोक्यात बायकोनं मला ते सांगितलं, पोरानं मला हे सांगितलं, बरोबर आहे का? संसारामध्ये काय महाराज,
ते म्हणतात ना, अरे संसार संसार जसं कबसीचं घर, बसे बसे आराम सिरन कप हिंडे दारोदार. बर का, ऐकता? तुम्हाला आवाज येतो ना माझा? तुम्हाला आवाज येतो का? तुम्हाला आवाज आला पाहिजे तिकडं. ऐकता ना तुम्ही? माया हो, खरं खरं सांगा, बशीला महाराज किती स्टँडर्ड जागा असते बसायला? ते बशा हो, खरं खरं सांग, किती स्टँडर्ड असते माताजी? बशीला स्टँडर्ड असते की नाही जागा? आणि खरं सांगा, कपाला कशी कुठं असते? कपाची जागा कुठं असते? हा, इथे लटकवलेलं असते खाली, अशा आहे का नाही? बशी वरून पाहते, ते म्हणते हा आता कसा लटकवला, लग्न झालं की वार आला का इकडं, वार आला का तिकडं. पर कपाची किती हालत महाराज बघा ना तुम्ही. गरम गरम चहा कशात असतो माय? कपात, आहे का नाही? आणि गार झाल्यानंतर काय हुशार आहेत तुम्ही, बरोबर आहे का? बर खरं सांगा, जर कपाचा कान तुटला, सर कपाचा जर कान तुटला तर कपाल तुम्ही फेकून देता का? त्यात काय भरता? काय भरता तिच्यात? चटणी, बरोबर आहे का? आणि बशी जर फुटली तर तुम्ही डायरेक्ट बशीला फेकून देता, बरोबर आहे का? इतकंच नाही महाराज, जर बस स्टँडला निघली तर कप आणि बशी सोबत निघते, पण आप्पा जागा कोण पकडते गाडीची? कप. आणि बसते कोण? याच्या पुढचं वाक्य सांगू तुम्हाला. अहो महाराज, घरात कमीत अधिक जास्त जर काही पडलं तर कर्ज कोण काढून आणते? कप. आणि कर्ज काढून आणल्यानंतर पैसे कोणाच्या हातात असतात? बशीच्या. आणि इकून तिकून जर कर्ज नाहीच फिटलं, राजेश सेठ, कर्ज जर नाही फिटलं तर लिंबाला लटकते कोण? परिणाम आत्महत्या. याच्या पुढे पण ऐकण्यासारखं आहे. अहो लिंबाला लटकल्यानंतर आत्महत्याचे पैसे कोणाला भेटतात? म्हणजे मजा तुमचीच आहे का नाही? हे जरी खरं असेल महाराज, त्यांच्या जीवनात जेवढा त्याग केला तो त्याग तुम्ही आम्ही करू शकत नाही. लक्षपूर्वक ऐका, त्याग कोणी केला? कोणता त्याग केला? अरे ज्या बापाने तळहाताच्या फोडासारखं 21 ते 22 वर्ष सांभाळलं दादा, त्या बापाचं एका मिनिटात ती माऊली नाव पिसते आणि पुढं तुमचं नाव लावते. हा त्याग फक्त तुम्हीच करू शकता, लक्षात ठेवा. एवढं सोपं नाही दादा. अरे ज्या घराला माझं माझं म्हणते ना आई बाप हो, परिवार माझा, घर माझं, बहीण माझा, भाऊ माझा, एका मिनिटात ते नाव पुसते माऊली. आणि जसे आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही सामील होता, हा त्याग फक्त तुम्हीच करू शकता. विठ्ठल विठ्ठल विषय काय चालला होता? ही वारीचं किती विशेषता आहे महाराज. तारीख लक्षात राहत नाही, वार लक्षात राहत नाही. आणि संसारात तसं नाही, बरोबर आहे का बाबा? संसाराच्या उलट्याच भागडी. आता सध्या तर काळ तुमच्याकडे कसं काय, आता भागाभागा दिंड्या आहेत ना, सध्याची परिस्थिती फार बिकट झालेली आहे, बरोबर आहे का? मुलींचं शॉर्टेज आहे का? मुलीचे काय दिवस आले महाराज, सुंदर दिवस आले, बरोबर आहे का? एखाद्या रामराम जरी घातला, सोयरिकेचं नियोजन करायचं म्हटलं तर रामराम ते मध्ये या वर्षी नाही. रामराम तर घाल बाबा, नाही नाही नाही. ते कसं झालं माहिती आहे का? दिवसात तपते ऊन, रात्री थंडगार वारा, मोठमोठे बांधून बसले घर, 30-30 वर्षात झाले पोरं. सांगा आता त्याच्या गळ्यात कवा पडतील हार, तरी ते म्हणतात चालू आहे बरं, पण सध्या दिसत नाही खरं, बरोबर आहे का? माणूस जगतो आशेवर, जातो भाषेवर, काही लोक नेतात हाशावर, आणि शेतकऱ्याला कधी कधी चढावं लागतं फासावर. सांगा त्याचे लेकर बावळे ठेवावे कोणाच्या भरोशावर? म्हणून सांगतो तुम्हाला, ताव द्या मिशावर, कारण पहिला हक्क या देशावर तुमचा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अहो संसाराचा असंच आहे महाराज, लग्न होत नाही तोपर्यंत असं वाटते कधी होते कधी होते कधी होते, आणि झालं की वाटते कशाला झालं, बरोबर आहे का? आहे का नाही? त्या भानगडी जर पत्नी समजून घेणारी असतं तर बरं आहे महाराज. ते काय झालं माहिती आहे का? एक मित्र आले मुंबईचे एकाच्या घरी, आणि ते मित्र आल्यामुळे त्यांनी काय केलं, तिने बायकोला तिच्या पुढे शायनिंग आणायचा प्रयत्न केला. आता ती बिचारी हुकलेली नव्हती, शिकलेली नव्हती, पण हुकलेली नव्हती. तिने काय केलं माहिती आहे का? त्यानं सरळ सांगायचं नाही की 2 कप चहा ठेव म्हणून, तो तसा नाही बोलला. मग त्याच्या मित्रा देखत काय म्हणे माहिती आहे का बायकोला? 2 कप टी. तू काय म्हणे? 2 कप टी. त्या बाईनं डोक्याला हात लावला, बाईच्या सोबत मी इतकं चांगलं वागते, बरोबर आहे का? याला मी खायला तेव्हा गरम गरम देते, बरोबर आहे का? पण मला हा कपटी म्हणतोय. महाराज ती बायको फुगली ना अशी. आता फुगायत तुम्हाला सांगायचं काम नाही.
हे प्रत्येकाचा अनुभव बरोबर. तुमच्या मनासारखं झालं नाही की तुम्हाला जर कोणी म्हणलं ना पाणी दे ना, हे पाणी दे ना. तुम्ही जर म्हणलं ना चहा ठेव ना, हे चहा ठेव ना. ते असंच सुरू झालं महाराज त्याचं. ते म्हणे हे चहान ना, हे चहान. ते वैतागलं. शेवटी पाहुणे निघून गेले महाराज. आणि ती म्हणे गाव मी तुला किती वेळेचं म्हणतो तू कपटी म्हणू. तू त्याला डायरेक्ट म्हणे हे पाय तो बाप कपटी, तू माय कपटी, तो पुरं खानदान कपटी, पण मी नाही कपटी. विठ्ठल विठ्ठल हरे हरे विठ्ठल अहो महाराज नाही कळल्यानंतर लय अर्थाचा अनर्थ होतो. बघा ना तुम्ही आता दिंडीत आमचं म्हणणं वेगळं असते पण काय केलं वेगळंच लागते. बरोबर आहे का. त्याचं म्हणलं भजन करा पूजन करा, हा तुम्ही लय आम्हाला सांगायले बा. बरोबर आहे का. अवघडच काम आहे ना. भागाभागातली पद्धत वेगळी आहे. माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत. भागाभागातली पद्धत वेगळी. ते कारण नाशिक भागातलं कोणी आहे का इकडं. नाशिक भागा माझं कीर्तन महाराज. आणि कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यानंतर थंडी वाजू लागली. दीपावलीचा प्रेड होता. ती थंडी चालू असताना ज्यांच्या घरी माझा मुक्काम त्या आजीला म्हटलं आजी अहो काहीतरी पांघरायला द्या ना, खूप गार लागते हो. म्हातारी मला म्हटली महाराज तिथं बुरसून घ्या. तुम्ही नाव ऐकलं काय. आता मी नव्हतं ना ऐकलं. म्हटलं नावच एवढं घाण दिसते ते किती घाण असेल. म्हणलं आजी बुरसून नको. नाही महाराज बुरसून घ्या थंडी जाते. मी म्हटलं मनातल्या मनात मेलो तरी चालेल पण मी बुरसून घेणार. आपण कशाचं महाराज थंडी लागू लागली. आजीला म्हटलं जाऊ दे आजी काही का असं ना घेऊन या. आजीनं आणलं महाराज ते बुरसून. मी पाहिलं. म्हटलं आजी बुरसून कुठे. हे काय म्हणे महाराज बुरसून याला म्हणतात होय बुरसून. म्हणलं वाचलो बरोबर आहे का. आणि ते म्हटल्यानंतर आजीला सहज म्हणलं इंग्लिशमध्ये. मी म्हटलं आजी थँक्यू बरं का थँक्यू. आता म्हातारी कुठं कळलं थँक्यू. म्हातारी मला म्हणते महाराज आम्ही कसले थँक्यू, तुम्हीच थँक्यू. आता मला सांगा. म्हटलं ठीक आहे. आता म्हातारी कळलंच नाही. बरोबर आहे का. मग माझ्या उशाला काय नव्हतं झोपल्यानंतर. म्हटलं जाऊ दे आजी ते तुम्हाला नाही कळलं. काय उशाल आहे का उशाला. म्हातारी पुढं गेलती माझ्या जवळ आली. मला म्हणते महाराज. म्हटलं काय झालं. तुम्ही आत्ता विचारलं ना. म्हटलं झालं काय. आमच्या आमच्या उशाला 12 वर्ष झाले अजून काहीच नाही. कळलं त्याला धन्यवाद, नाही कळलं त्याला डबल धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल अरे हरे 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 विठ्ठल. ही तुमच्या आमच्या जीवनाची, ही तुमच्या आमच्या संसाराची व्यथा आहे महाराज लक्षात ठेवा. आणि ती व्यथा दूर करण्याचं काम जर कोण करत असेल तर माझी वारी करते. लक्षात ठेवा. या वारीत काय घडतं. वारीत तप घडते हो. पण तप कसं घडते. शरीराने इथे आणि मनाने गावाकडे राहायचं नाही. बरोबर आहे का. मग काही लोक म्हणतील महाराज आम्हाला गायन करता येत नाही. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. त्याला शास्त्र आहे. महाराजांचा अभंग आहे. गाता येईल तेनेची गावे येर हरी हरी म्हणावे. आता ऐका. चित्त द्यावे विठ्ठला. ऐकताय ना तुम्ही. चित्त कुठं पाहिजे. त्यांनी सांगितलं तुम्हाला गाता येत नाही तर बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. नाही तर आपलं कसं होतं माहिती आहे का. आपण आलो वारीत की पोरा हॅलो अरे पेरलं का नाही. म्हणजे चित्त कुठं. आता ते बोललंच पाहिजे. बरोबर आहे का. वखरलं का नाही म्हणजे डवरलं का नाही. म्हणजे आपण शरीराने वारीत आणि मनाने कुठं. पण ऐका तिकडं उलटा कार्यक्रम आहे. ते आपल्याला वारीला काढून दिलं की ते विचार करता आज बाबा आळंदीला असतील, आता आज बाबा निघले असतील, आज बाबा पुण्यामध्ये त्यांचा या परिवाराकडे मुक्काम असेल. हे मनाने कुठं येतं. घरचे हा वारीत. आणि आपण मनाने वा एक नंबर. तुमच्यासारखे श्रोते पाहित महाराज. बरोबर आहे का. मनाने कुठं पाहित माणूस. आणि मर फार विचित्र आहे महाराज. या मनाला सांभाळण्याकरता तुकोबाराय सांगतात ना. काय म्हणतात. देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडोन दी. देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी. आता मन किती विचार सांगू तुम्हाला. इथं जरी कीर्तन चालू तर काही या कीर्तनाकडे लोकांचं लक्ष नाही. त्यालाच म्हणतात मन. कारण ते डोक्यात
कारण ते डोक्यात घुसत नाही महाराज, बरोबर आहे का? सत्संग कीर्तन डोक्यात घुसण्याकरता त्याला सुद्धा पुण्यच लागतं. विठाला 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 आणि त्याच्या कृपेशिवाय ह्या आप्पा त्याच्या कृपेशिवाय गोष्टी घडत नाही, बरोबर आहे का? अहो सर्वांना तुमच्या आमच्या सगळं ओढ लागली होती का नाही? अहो ज्यांच्याकडे आपलं मुक्काम आहे त्यांना सुद्धा वाटलं दिंडे आपल्याकडे आता येतात का नाही. ही मनाची नाव कशी होऊ लागली माहिती आहे का तुम्हाला? वारकऱ्याचं एकच सांगड बांधली होती, काय? डगमग डोले माझी पाण्यावरी नाबरे, डगमग डोले माझी पाण्यावरी नाबरे, पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी धाबरे. हा, पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी धाबरे, डगमग डोले माझे पाण्यावरी नाबरे, डगमग डोले वा वा पाण्यावरी नाबरी, पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी धाबरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे, डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे, डगमग डोले माझी पाण्यावर नावरे, ओ डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे, डगमग डोले माझे पाण्यावर नावरे, हो डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे, डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे, बिगी बिगी धावरे, बिगी बिगी धावरे. भगवंताला हाक तुम्ही अशी मारली पाहिजेत महाराज. कशी मारली पाहिजे? की सर्वस्व त्याला अर्पण केलं पाहिजे. पण नंतर कधी महाराज त्याला पुण्याचं गाठोडं सुद्धा लागेल. नाही तर प्रत्येक वेळेस जर आपण देवाकडे गेलो, देवाकडे दर्शन घेण्याचा एकच कार्यक्रम आपला. देवाला दर्शन काय घेतो? की आम्हाला दुःख देऊ नको. पण आपण देवाला असं कधी म्हणतो का हो की देवा तू आज जरा आजारी वगैरे आहे खरे? बरोबर आहे का? भाई काहीतरी देवाला म्हटलं पाहिजे ना. पण आपण दर्शन याकरताच घेतो की देवा माझ्या संसारात काही कमी पडू देऊ. माझं सांगायला तुम्हाला, तुमचं मला माहित नाही, बरोबर आहे का? देवा माझ्या संसारात मला काही कमी पडू देऊ नको. असं आहे का महाराज? उलट जर त्याला सांगितलं देवा तू बरा आहेस का, मी तुझ्या भेटी करता आलो, मला काहीच मागायचं नाही, अशी अवस्था होते का तुमची आमची? त्याला अर्पण कसं करायचं महाराज? या जगाचा पालनहर्ता करता फक्त तोच आहे. काय आहे? तोच आहे ना. तुझी या सत्तेने वेदासी आमची चर्चा आली, त्याच्या सत्तेशिवाय पान सुद्धा हलू शकत नाही, बरोबर आहे का? मी जरी बोलतो तरी त्याच्या सत्तेनेच बोलतो. चाले शरीर वा वा. हा, कोणाची असत्य कोण बोलविते हानी विना, चाले शरीर वा. कोणाची असत्य कोण बोलविते हानी विना, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, बरोबर आहे का मला? त्याच्या सत्तेशिवाय काहीच घडू शकत नाही ना. तो पालनहारण भगवान परमात्मा आहे. ओ पालनहारे निर्गुण ओ न्यारे, तुमरे बिन हमरा कोनो नहीं. ओ पालनहारे निर्गुण ओ न्यारे, तुमरे बिन हमरा कोनो नहीं.
अशी जर त्याला तुम्ही प्रार्थना केली ना तर जगाचा मालक आपली काळजी घेण्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 मग मनामध्ये धारणा तीच पाहिजे. अहो किती जरी पैसा असला तुम्ही या परिवाराला जर म्हटले महाराज काय आपण म्हटलं नाही यांना परिवाराला अहो तुम्ही एवढं करता ते म्हणतात महाराज त्याची कृपा आहे. म्हणजे या परिवाराकडनं हे घेण्यासारखं आहे. आपण जर म्हटलं तुम्ही किती सोय करता ते म्हणतात त्याची कृपा आहे. म्हणजे यांच्याकडनं घेण्यासारखं आहे ना. ते काय म्हणतात माहिती आहे का महाराज एवढं जरी त्यांच्याकडे असेल तर त्यांची भावना की त्याची कृपा आहे आम्ही काहीच करत नाही. बरोबर आहे का. म्हणून त्यांच्यावरती पांडुरंगाचा फोटो आहे. कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगा लागली से आस मला गोडिया भंगाची कृपा त्या पांडुरंगाची. आणि हे सर्व त्याच्या सत्तेनेच चालतं. मारा विठ्ठल 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 माझं नेहमीच वाक्य असते त्याच्या कृपेशिवाय नाही. प्रभु आपकी कृपा से सब काम हो रहा है करते हो तुम कन्हैया बस नाम हो रहा है. प्रभु आपके कृपा से सब काम हो रहा है. त्याच्या सत्तेने होतं महाराज लक्षात ठेवा. मग ज्याला कोणाला धन पाहिजे त्याला भक्त म्हणतात धन दे पण मला फक्त तुझी भक्तीच दे त्याला म्हणतात भक्त. विठ्ठल 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 विठ्ठल. मग जगद्गुरु तुकोबराय अभंगाद्वारे देवाकडे काही मागणी करतात. आता लक्षपूर्वक आहे का साधू कधी देवाकडे मागत नाहीत बरं का. आपण सर्व वारकरी मंडळी आहोत ना बाबा. पहिला साधू कधीच देवाकडे मागत नाही महाराज. आणि जे मागतात ते साधू नसतात. माझं बोलणं कळलं तुम्हाला. जे मागतात ते साधू नसतात. मग संधी साधू काही असतात. माझं बोलणं तुम्हाला कळलं का प्रमोद. बरोबर आहे का महाराज. मग ज्यांनी 6 धून टाकले साधू म्हणायचं कोणाला ज्यांनी 6 धून टाकले ते साधू. 6 कोणते साबण का नाही ना. काम क्रोध हे जे काही विकार आहेत ना ज्यांनी धुवून टाकले त्याला म्हणतात साधू. साधू कधी देवाकडे मागतच नाहीत. बरोबर आहे का. ते काय आपल्यासारखे असतात का महाराज. आपली भक्ती म्हणजे पान तुम्ही आपले आता वारी आलं की लगे आनंद घ्यायचा. वारी आलं की घरी गेल्यावर चालू करायचं. काय चालू करायचं शरबत म्हणतो मी शरबत. कळायला माझं बोलणं शरबत कळते ना तुम्हाला. तसं झालं नाही पाहिजे लक्षात. बिचारे ते बाबा पिल्यानंतर काय बोल काय सांगता येत नाही पुन्हा. एक एवढं हुशार होतं महाराज ते बायको वैतागली महाराज. ते म्हणे हे बघा रोजच्या रोज तुम्ही दारू पिऊन येता मला त्रास होतो. आज जर तुम्ही दारू पिऊन आलात ना हा तर मी तुम्हाला घरात घेणार नाही. याला वाटलं रोजच आहे महाराज. ते ठरलं. हिच्या बायकोनं काय केलं अशी कडी लावून घेतली आणि ते दारू पिऊन आलं. ही कडी उघडायला तयार नाही. ते म्हणे दरवाजा उघड. ते म्हणे बिलकुल नाही. हे बघ तुला सांगतो दरवाजा उघड असं म्हणे ते म्हणे बिलकुल उघडत नाही. पण हे चॅप्टर होतं महाराज. त्याला वाटलं आज बायको दरवाजा काही उघडत नाही. मग याने ही युक्ती केली. काय केलं हे बघ म्हणे तू जर दरवाजा उघडला नाही बाहेर अशी विहीर होती विहीर. तू जर दरवाजा उघडला नाही तर मी त्या विहिरीत उडीत टाकतो. बायको म्हणे तुम्ही 7 वर्ष आले मला धमक्या देतात मला घेणं देणं नाही. महाराज इतकं पुढचं होतं. काय केलं माहिती आहे का यानं काय केलं असा उचलणीचा गोटा कळतो तुम्हाला गोटा दगड असा उचलला पुढच्या विहिरीत टाकला. आता गोटा विहिरीत पडल्यानंतर हिला वाटलं बायकोला की बाई 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 माझा नवरा पडला काय की. हिनं काय केलं पडदिशी कडी उघडली आणि हे असं पाठीमागून गोटा टाकून लपलं होतं घराच्या. हिनं कडी उघडली विहिरीत पाहायला गेली. हे पाठीमागून आलं घरात घुसलं कडी लावून घेतली. ती कडी लावून घेतल्यानंतर आवाज झाला. आवाज झाल्यानंतर यानं पाहिलं महाराज की अरे 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 बायको म्हणे बाई आपलं मॉडेल तर आत गेलं म्हणे. मग त्याला बायको म्हणले हे बा दरवाजा उघडा. ते म्हणे आता निष्ठ मी सांगते दरवाजा उघडा. ते म्हणे बिलकुल नाही. मी सांगते तुम्हाला दरवाजा उघडा. दरवाजा जर तुम्ही उघडला तर ठीक आहे. नाही जर तुम्ही दरवाजा उघडला तर मी अख्खं गाव गोळा करील गल्ली गोळा करील.
ती आतून म्हणे कर मी त्याचीच वाट पाहुणे. बायको म्हणे म्हणजे मी लोक आले की आता लोकाला विचारणार आहे ही इतक्या रालच्या गेलती कुठं म्हणून मी कोंडून घेत. महाराज दिले पुढचे लक्षात ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. व्यसन मुक्तीवरती भाषण करून फायदा नाही. आपल्यात परिवर्तन किती होते हे महत्वाचा विषय. बरोबर आहे का? आणि मला असं वाटतं आता परिवर्तन झालं पाहिजे ना. तर माझ्याकडे एक कार्यक्रम आहे. काय कार्यक्रम आहे? वाऱ्या किती केल्या यापेक्षा आपल्याकडे परिवर्तन होणं महत्त्वाचं. लक्षात ठेवा. म्हणून ते तुमची या ठिकाणी माऊलीला भक्ती अर्पण होणार आहे. बरोबर आहे का? मग मागायचं काय? ऐका ना, साधू कधी देवाकडे मागत नाहीत महाराज. मी सांगू लागलो बाबा आपली भक्ती कशी असते. 10 दिवस गणपती बांधायचा, 20 वेळा आरती करायची, शेवटच्या दिवशी आपण प्यायचं, वरून त्याला दम द्यायचं पुढच्या वर्षी लवकर आहे. गणपती बाप्पा म्हणला बेवड्या मी येणार नाही. महाराज बरोबर आहे का? मग काय येणार नाही? कारण तू माझ्या विसर्जनाला कोणतं गाणं लावलं? शांताबाई आहे का नाही? गाणं लावलं कोणतं? शांताबाई. मग मी तू गेल्यानंतर तुझ्या भावकीतल्या लोकांना सांग तू का गेला बाबूराव गाणं लावायचं आणि तिथपर्यंत न्यायचं. बरोबर आहे का? गणपती बाप्पा ही देवता कशाची आहे? सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची. म्हणजे काय? दुःख घालवते आणि सुख आपल्याला प्राप्त करून देते. पण तशी भक्ती झाली तर. बरोबर आहे का? मग तशी जर भक्ती झाली नाही तर मग काय होऊ शकतं? कुठं कुठं भूकंप होऊ शकतं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग साधू कधीच देवाकडे मागत नाही. पण देव साधूला मागा म्हटल्याशिवाय राहत नाही. एका वाक्यात सांगू तुम्हाला, तुम्ही सर्व जाणते श्रोते आहात महाराज. जर एखादा कामगार बाबूराव मामा तुमच्याकडे जर कामाला असेल आणि एक निष्ठेने जर तुमच्याकडे काम करत असेल, त्याचं एवढं तप होते की नोकरांनी सांगल तसं मालकाला वागावं लागतं. बरोबर आहे का? कारण एवढा एकनिष्ठीचा फरक असतो. तसं जगद्गुरु तुकोबारांनी मंदिरात जावं, जगाच्या मालकाने मान खाली घालावे. आता ऐका ना, तुम्ही एखाद्याच्या घरी जावं आणि त्याने मान खाली घालावं, तुम्हाला बरं वाटतं का? एक दिवस तुकोबाराय चिडले देवावरती. देवाला सांगितलं, ए देवा, एवढा लांबून आम्ही तुमच्याकडे येतो आणि तू आल्यानंतर असं का करतोस? मान खाली का घालतोस? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय सांगू लागले, ऐका. देव सांगू लागला. काय सांगू लागला देव? या ठिकाणी देव म्हणू लागले, बाबा तुमच्या भक्तीचं ओझं आमच्यावरती झालेलं आहे. काय झालेलं आहे? तुमच्या भक्तीचं ओझं आमच्यावरती झालेलं आहे. मग तुम्ही काय द्यायचं, काय मागायचं? देव म्हटले तुम्हाला काहीतरी मागावं लागेल. म्हटले काय आहे? मी काही मागणार नाही, पण काय मागितलं तेच मला अभंगाच्या प्रथम व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस. पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. हे बघा, ज्यांची आपण आतुरतेने या ठिकाणी वाट बघत असतो त्या ठिकाणी मंत्री महोदयाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ठिकाणी नवीन पिढी व तसे आगवार परिवारातर्फे या ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे. आपण टाळ्या वाजून साहेबाचं या ठिकाणी सत्कार करायचं, समारंभ करायचं. टाळी जोरात वाजली पाहिजे, लक्षात ठेवा. हां, आणि काळजी करू नका, अण्णांना मी चांगलंच ओळखतो, ते पण सुद्धा वारकरी आहेत. त्याच्यामुळं आपल्याला त्यांना माहिती आहे, कीर्तन परंपरा त्यांना चांगली माहिती आहे. म्हणून 10 मिनिटात आपल्या कीर्तन उरकायचं. विठ्ठल 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 विठ्ठल.
विठ्ठल 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 विठ्ठल. प्रथम चरणात महाराज सांगता हेची व्हावी माझी आस. इकडे लक्ष द्या. आता काय एक आस प्रगट केली. हेची व्हावी माझी आस देवा जन्मोजन्मी मी तुझा दास. आता लक्षपूर्वक ऐका ना. खरं सांगा दास व्हायला कोणाला आवडते का हो? आवडते तुम्हाला? हां डास डसले तर चालतात. ऐका ना पडलं माझं बोलणं तुम्हाला. डास डसले तर चालतात पण दास कोणाला व्हायला वाटत नाही. मग आता एखाद्याला म्हटलं ना दिंडीत काहीतरी सहकार्य करावं काम करू लागा. हां आम्ही भेशी दिली ना म्हणजे हे आमच्या दिंडीत नाही बरं आणि तुमच्या दिंडीत तसं नसेल. बरोबर आहे का? याचा अर्थ भेशी देणाऱ्या लोकांना बोलत नाही मी. लक्षात ठेवा. पण दिंडी म्हणजे काय असते हे ऐका ना. 2च मिनिट. या ठिकाणी केंद्रीय मंत्री आमची लाडकी अण्णा. आता माझी आणि त्यांची बऱ्याच दिवसाची भेट म्हणजे आज भेट होत आहे. मी त्यांच्या मावळ भागामध्ये बरेचसे कार्यक्रम केले आहेत. पण एक वाक्य सांगू. 2 मिनटं साहेब. आता या ठिकाणी नवीन पिढी आणि अग्रवाल परिवारातर्फे या ठिकाणी साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. हां अजून कोण आहे? आणि प्रवीणजी चौगुले ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ऐका ना अण्णांना कीर्तन परंपरा माहिती आहे त्याच्यामुळे ते लांबूनच मला माहिती आहे. ते वारकरी सुद्धा आहेत. टाळीवाजा जोरात एकदा. आणि त्यांचं कार्य एवढं माते काय भाग्यवान तुम्ही. डायरेक्ट महापौर डायरेक्ट खासदार डायरेक्ट मंत्री. हे फक्त वारकऱ्याचा आशीर्वाद तुम्हाला लक्षात ठेवा. आज जगा लागतं महाराज तसं. बरोबर आहे का? इतकं सुंदर त्यांचं जीवन आहे. एक सांगू तुम्हाला. आणि ज्या करता त्या ठिकाणी त्यांना बोलवलेलं आहे या परिवाराने त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे. या परिवाराबद्दल 2 शब्द सांगतो अण्णा. या परिवाराकडे कमीत कमी 8 दिंड्या असतात. आणि एका वाक्यात सांगू तुम्हाला यांच्याकडे कोणी जरी आलं तर हे नाही म्हणणारा परिवार म्हणजे हा परिवार. दोन्ही लक्षात ठेवा. किती दिंड्या? 8 दिंड्या असून एवढं सुंदर आता आमच्या सगळं ते खुश करतात. लक्षात ठेवा. आता माझी विनंती तुम्हाला कीर्तन थांबवत नाही पण ऐका ना 2 मिनटं तुम्ही शुभेच्छा द्या. इकडे यातो. नाही मला मी तुम्हाला विनंती करतो. तिथे माईक देतो ते मला माहिती आहे पण आता यांची एक हे आहे. मी 10 मिनिटांमध्ये कीर्तन 2 मिनटं फक्त शुभेच्छा द्यायचं. कीर्तन थांबलेलं नाही. लक्षात ठेवा. ते वारकरी आहेत. मी पण थांबलेलो आहे. लक्ष. वारकरी जर नसते तर मी भरला असतं. बसा तुम्ही या. फक्त कसं माहिती आहे का 2 मिनटं या ठिकाणी फक्त शुभेच्छा देतील कारण आता ते मोठ्या पदावरती आहेत आणि त्यांना थांबणं शक्य नाही. म्हणून कीर्तन आपलं बंद झालेलं नाही असं समजायचं की अण्णांनी या ठिकाणी चालच म्हणली कीर्तनात. बरं का? रामकृष्ण हरी. सुनील महाराजांची कीर्तन सेवा सुरू आहे आणि मी खरं तर अग्रवाल कुटुंबाला मी मनापासून विनंती केली की मध्ये मी जाऊन बोलणं योग्य नाही परंतु महाराजांनी जेव्हा परवानगी दिल्यानंतर मग मला नाही म्हणता आलं नाही. गेल्या शेकडो वर्षांची आपली ही पंढरपूरच्या वारीची परंपरा आहे. आळंदीतून माऊलींची आणि देहूतनं तुकाराम महाराजांची पालखी निघते आणि पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीनं तुम्ही सगळेजण 21 दिवस पायी प्रवास करता. मी तुम्हाला सांगतो ज्या देशात नाही जगात अशी कुठली यात्रा होत नाही जी आपल्या पंढरपूरची यात्रा होते. आणि जसे महाराज म्हणाले तसं मलाही वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून मी येतो. पंढरपूरची वारी तर नाहीच चुकली पण आजोबा पंजोबापासून आता माझा मोठा भाऊ जो इथं आलाय आळंदीची प्रत्येक महिन्याची एकादशी कधीच चुकत नाही वारीची. आणि म्हणून मला तुमच्यात येताना विशेष आनंद झाला. मी अग्रवाल परिवारचं मनापासून खरं तर त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की गेले पिढ्यानपिढ्या वारकऱ्यांची सेवा ते करतात. हे वारकरी पांडुरंगाची सेवा करतात आणि वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे. म्हणून या कुटुंबाला मी धन्यवाद देईन. आणि आपण सगळेजण निश्चितपणे पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा ही कायम ठेवत नाही नुसती ती वृद्धिंगत करतात. दरवर्षी बघा पिढी बदलली माणसं बदलली
आमची ताकद आहे, वारकरी संप्रदायाची ताकद आहे. तुम्ही म्हणाल महाराजांपेक्षा जास्त बोलायला आला काय, त्यामुळे ती चिंता करू नका. पण मला मनापासून या सगळ्या आपल्या वारकरी संप्रदायाचा अभिमान आहे की महाराष्ट्राची आमची भगवी पताका ही देशभर नाही विश्वामध्ये ती एक उच्च स्थानावरती आहे आणि ज्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. त्यामुळे आपण सगळेजण 21 दिवस हा प्रवास करणार आहात. स्वतःची काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. बाकी तुम्ही पांडुरंगाव सोडून द्या, गावाला भात लावणी बिवणी झाली असेल आता, त्यामुळे तिकडं काय होत नाही. तर तुम्ही इतकी देवाची सेवा करता, त्यामुळे देव आपल्यावरती नक्की त्याचा कृपा आशीर्वाद आपल्यासोबत आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घ्या. महाराज आपली कीर्तन सेवा अशीच पुढे सुरू ठेवा. मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी अभिवादन करतो. आणि ही पंढरीची वारी यंदाची सुद्धा या अशाच धार्मिक आणि मंगलमय वातावरणात पार पडो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. नमस्कार. चला विठ्ठल 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 अरे विठ्ठल 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 या ठिकाणी आपण पाहिलं असेल एवढ्या मोठ्या पदावर जरी ही व्यक्तिमत्व असेल पण वारकऱ्याचे संस्कार निश्चित त्यांच्यावरती ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण का हे त्यांना माहिती आहे कीर्तन परंपरा आपल्यापेक्षा सुद्धा मोठी आहे. पण आपण सर्वच या ठिकाणी आपल्याकरता ते आलेले आहेत आणि या परिवाराने त्यांना बोलवलं आहे. एका वाक्यात अन्नाबद्दल मी पुन्हा सांगतो, असं गोड व्यक्तिमत्व मला एका भेटीमध्ये आपलंसं करणारं व्यक्ती म्हणजे आमची अण्णा हे लक्षात ठेवा. एका भेटीमध्ये. आणि मी त्यांना इथं बोला काय लावलं की ते वारकरी परंपरातून येतात आणि ते आपलेच कुटुंब प्रमुख असल्यासारखं आहे. त्यांना पुढं प्रवास बराच आहे. पण या ठिकाणी एवढ्या जरी पदावर असतील पण त्यांची श्रद्धा पहा की ते नाहीच बोलले इथे यायचं करता. ही नाराजाची गादी आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद द्यायचा आणि कमी वेळामध्ये आपल्या कीर्तनाला पूर्ण विराम द्यायचा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता माझ्याकडे बघा, हेची व्हावी माझी आस. तुकोबरायांनी सांगितलं मला आस काय, मला दास व्हायचं रे देवा तुझं. बरोबर आहे का? मला सांगा माय बापू, आज दास कोणाला वाटते का भाऊ? अहो बायको जर जोरात बोललं तर बायको म्हणते हा जास्ती बोलता काय तुम्ही, मी दास तो कोणाला नको. बरोबर आहे का? ऐका ना. पण ज्यावेळेस हनुमंतरायाचा इतिहास तुम्हाला डोळ्यासमोर येतो महाराज, त्यावेळेस हनुमंतरायाने फक्त काय केलं हो? दास्यत्व शिकवलं. बरोबर आहे का? त्यांनी सांगितलं महाराज मला काही नको, धन नको, दौलत नको, फक्त त्यांना काय पाहिजे होतं? मुझे कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले ऐसे अमृत को पीने से, सुख मिले ऐसे अमृत को पीने से, श्री राम जानकी ताली बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. अशी भक्ती पाहिजे महाराज. कसं आहे हनुमंतरायाने मागितलं दादा पण काय, मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले सुख मिले ऐसे अमृत को पीने से, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. मग दाश्वत हनुमंतरायांनी स्वीकारलं. म्हणून सांगतात महाराज जन्मोजन्मी तुझा दास. आणखीन काय तेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात महाराज. वा वा पवार महाराज.
वा वा. पंढरीचा वार करी जय हो. पंढरीचा वार करे पंढरीचा वार करे पंढरीचा वार करे पंढरीचा वार करे वारी चुकोने निहारे वा वा वा. वा पवार महाराज छान. देवाकडे पुन्हा काय मागितलं? देवा पंढरीचा वार करी आणि वारी चुको ने तिहारी. आपलं कसं आहे, वारी चुकून ये घरी, असं होते का नाही? पाऊस जर जास्ती आला असता महाराज काही वारकरी राहिलेत नसते. पण ऐका, काही काही वारकरी पावसाला नाही, उन्हाला नाही, कशात घाबरत नाहीत महाराज ते, कारण ताकद ज्ञानोबा राहायची असते. लक्षात ठेवा. अहो जगाच्या पाठीवर एवढा सोहळा आहे. एका वेळेला उठणं, एका टायमाला झोपणं, एका टायमाला खाणं, आणि एवढा जरी सोहळा असेल तर एकच भजन आहे का? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, एवढाच भजन आहे. मग आता वेळ जरा कमी आहे आपल्याकडे बरं का मनीष भाऊ, 10 मिनिटांमध्ये थांबणार आहोत आपण. अभंगाचं निरूपण करायचंय, बरोबर आहे का? आता काय लय वेळ झालेला नाही. ज्ञानोबा तुकाराम मी सांगितलं एवढंच भजन आहे महाराज. आणि याच्या पुढे सांगू तुम्हाला, 5 किलोमीटर लांबवरती ज्या सोहळ्याने, ज्या रस्त्याने माऊली जातात, 5 ते 10 किलोमीटर माऊलीचा जय जयकार असतो. आणि नास्तिक जरी असला, तो वारीचा त्याचा काही संबंध जरी नसला महाराज, तो काय म्हणतो? माऊली माऊली माऊली. ही माझ्या माऊलीची ताकद आहे. अहो नजर चुकीन जर एखाद्याकडून गुन्हा घडला महाराज, जर भांडणं झाले, त्यानं फक्त हात जोडायचं आणि एवढंच म्हणायचं, माऊली क्षमा करा. अरे एका मिनिटात तो क्षमा करतो, हा माझ्या माऊलीचा अधिकार आहे. लक्षात ठेव, बरोबर आहे का? मग ते मागितलं काय? पंढरीचा वार करी वारी चुकोने धीर. आणखीन काय? संत संगे सर्व काळ. अहो संगती बद्दल फार महत्वाची. ज्याची संगत चांगली असते ना भाभीजी, त्याचं जीवन चांगलं करते. बघा ना तुम्ही, पाण्याचा थेंब असतो, ऐकताय ना तुम्ही? पाण्याचा थेंब जर तयावरती पडला ना, त्याचा मोती बनतो. काय बनतो महाराज? मोती. तोच थेंब केळीच्या पानावरती शिपल्यात पडला तर मोती बनतो. केळीच्या पानावरती पडला तर काय बनतो आप्पा? बरोबर आहे का? हे थेंबाचा सारखा प्रकार आहे महाराज. तसंच संगत जर चांगली घडली तर माणसाचं चांगलंच होतं. लक्षात ठेवा. काही लोक संगतीने घडतात आणि संगतीने बिघडतात. म्हणून जीवनात आपण बसतो कोणाबरोबर याच्यावरती आपलं जीवन ठरत असते. लक्षात ठेवा. आपण बोलतो कोणाबरोबर, वागतो कोणाबरोबर, याच्यावरती आपलं जीवन ठरत असते. कुठेही बोलायचं नाही, कोणाला सुद्धा, कोणाकडे सुद्धा जायचं नाही. मग जीवनात संगत फार महत्वाची आहे. काय? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. बरोबर आहे का? आता वेळ कमी आहे ना आपल्याकडे, म्हणून जीवनात संगत फार महत्वाची. संत संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा सजनाची. संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. सावधी नसावी कदा दुर्जनाची, सावली नसावी कदा दुर्जनाची, सावली नसावी कदा दुर्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी
सदा सज्जनाची. वा वा वा. संगती करावी सदा सज्ज नाचे, म्हणून संगत जीवनामध्ये फार महत्वाचे. महाराजांनी मागितलं मला संगत दे देवा, पण कशाची? संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. जीवनात किती जरी पैसा असला ना मला, तर प्रेम फार महत्वाचं, लक्षात ठेवा. प्रेम जर नसेल आपल्याकडे तर त्या पैशाला काही किंमत नाही. मग पैसा लागत नाही का? 100% पैसा लागतो ना, पण त्याला उत्तम व्यवहार सुद्धा लागतो. याने दोघांनी सांगितलं महाराज पैसा कमवल्यानंतर तो चांगल्या ठिकाणी खर्च सुद्धा झाला पाहिजेत, बरोबर आहे का? आणि पैशाशिवाय काय चालत नाही महाराज. अहो पैसा देव नाही, पण देवापेक्षा कमी नाही ना. माझं बोलणं कळलं तुम्हाला? आपल्याला बालाजीला जरी जायचं म्हटलं तर काय लागतं? पैसा लागतो का नाही? म्हणून महाराज कबीर महाराज सांगतात सब पैसे के भाई अपना साथी कोई नहीं रे, अपने पल्लों में पैसा हो तो सब ही सलाम करे रे. अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले रे. सब पैसे के भाई. दादा पैसा लागतो, लक्षात ठेवा, बरोबर आहे का? संसार चालायचं म्हणलं की पैसा लागतो, पण तो चांगल्या सुद्धा कामाला घालता आला पाहिजे, बरोबर आहे का? हे वर्षभर मंडळी कमवता हे दोन्ही परिवार, पण 2 दिवसामध्ये महाराज आपल्याकडनं किती पुण्य वाटून घेतात, बरोबर आहे का? हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. म्हणून काय संगतीबद्दल सांगू लागलो. महाराज म्हणले मला संगत चांगली दे. आणखीन काय महाराज शेवट सांगतात काय? चंद्रभागेचे स्नान तुका मागे हेची दान. आता चंद्रभागेचं स्नान सांगितलं. कशाचं? पंढरपूरला गेल्यानंतर. नाही तर आपलं कसं आहे, चंद्रभागे स्नान आणि बंबातलं पाणी आण, बरोबर आहे का? त्या दिवशी मी सुद्धा आंघोळ केलं, तर आमचे म्हणले असते महाराज तुम्ही कीर्तनात सांगितलं पण तुम्ही आंघोळ केली नाही. म्हणून स्नान करायचं तर महाराज सांग चंद्रभागेचे स्नान तुका मागे हेची दान, पंढरीचा वार करे वारी चुकोने दे हरी. सर्वांनी हात वरती करायचे, एकदा भजन करायचं बरं का? इकडे माझ्याकडे लक्ष द्या आता. चला भाभीजी इकडे लक्ष द्या आता. सत्संग करायचा त्यांना सांगा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. या पुढे या, इथं या. विठ्ठल माझा माझा वा वा. माझा माझा माझा, हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे बघा आमचे वारकरी आणि तुम्ही हे तुमच्याकरता चालू आहे. या सर्वजण या पुढे, इथं या ना, इथं या या परदेशी या. अहो वेळ कमी आपल्या, या ना, या ताई या पुढे पुढे. हा या आईसाहेब इकडे या. हा विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठल. अरे तुम सब करा, शब्द नहीं इकट्ठा हो, एक साथ माधा माधा एक साथ बोले, एक साथ चला. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा वा. विठ्ठल माझा टाळी, हा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
विठ्ठल माझा विठ्ठल माझा हा, बोला, बोला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा सावकार विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे बघा आपल्या वारकऱ्यांचा आवाज आला पण माझ्या पाठीमाग आता सर्वांचा मोठ्या ओ विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बोला वाह वाह धन्यवाद आप बोले सब जन बोलिए ओ विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बोला वाह वाह टाईट एक धन्यवाद वाह वाह याला म्हणतात सत्संग विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा वाह हा हा जय हो सब जण बोले मनेश भाऊ आपल्या सर्वांना विनंती आहे पुढे या तुम्ही दोघं हा त्यांना पाठवा पुढे इकडं वा 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 हे बघा आपल्याकरता ते टायमिंग देतात आणि आपलं कर्तव्य त्यांना थोडा सत्संग घेणं आहे का नाही टाई बंद आली पाहिजे बघा एक एक धन्यवाद आओ इधर आओ ये दोनों ये परिवार के मुखिया है ये दोनों ये परिवार के मुखिया है और उसको मैं फुगड़ी खेलना मेरे पास हुआ हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बोलिए क्या बात है हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा वा वा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हरी बोल विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा वा वा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हा 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 माझा टाळी, टाळी. विठ्ठल माझा वा, वा, मी धन्यवाद. विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा टाळी, हा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा
पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान